हॅलो एव्हरीवन, आज आहे आमचा 5वा दिवस बालीमधला आणि ह्या हॉटेलमधला लास्ट डे. आणि गाइस 2 दिवस आमचा रिसॉर्टला स्टे आहे. तर व्हिडिओच्या एंडमध्ये मी तुम्हाला तो रिसॉर्ट पण दाखवीन. तर आम्ही खाली आलो नाश्ता करण्यासाठी. ॲक्च्युली इथे 100% चिकन प्रोव्हाइड केला जात होता. बाकी कुठलाही मीठ इथे प्रोव्हाइड केला जात नव्हता. ही ह्या हॉटेलची सगळ्यात चांगली गोष्ट होती, कारण आपण बाहेर आल्यानंतर आपल्याला एक टेन्शन असतं की इथे चिकनच प्रोव्हाइड केला जातो की दुसरा कुठला मीठ असेल. इथे चिकन असल्यामुळे मी बिंदास सगळे फूड ट्राय केले विदाऊट टेन्शन. मी इथले सगळे ट्रेडिशनल फूड ट्राय केले. स्वप्नालीने नाही केले. स्वप्नाली ओनली ब्रेड, बटर, जॅम आणि फ्रूट्स ट्राय करत होती. तर तुम्ही बघू शकता हा माझा नाश्ता आहे आणि हा आहे स्वप्नालीचा नाश्ता. त्यानंतर कुताला केला आम्ही बाय बाय आणि आम्ही जात होतो उबूदला. तर उबूदची आर्ट गॅलरी हा आमचा फर्स्ट स्पॉट होता. तर जाता जाता मस्त चालू झाला पाऊस. मस्त असं रिमझिम पाऊस पडत होता आणि वातावरण एकदम थंड झालं होता, त्यामुळे खूप भारी वाटत होता. गाईस थोड्या थोड्यात आम्ही पोहोचलो उबूदच्या आर्ट मार्केटमध्ये. तर गाईस तुम्ही इथे बघू शकता किती छान असा आर्ट केलेला आहे. मिरर बघा इथे, नंतर गणपती बाप्पा बघा, अशा खूप साऱ्या मूर्ती इथे होत्या आणि हे सगळे वुडन आर्टमध्ये होते. तर गाईज आपल्या घरी लागणारे सगळे डेकोरेटिव्ह प्रोडक्ट्स इथे अवेलेबल होते. तर तुम्ही इथे बघू शकता. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतोय कुठले कुठले प्रोडक्ट्स होते. हा गाईस आणि थोडे कॉस्टली होते कारण की हा पूर्ण शोरूम होता. तर इथे भेटणारे सेम प्रोडक्ट कमी रेटमध्ये पुढे अवेलेबल होते. तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवेलच. तर इथे थोडी शॉपिंग केली आणि आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट स्पॉटसाठी. तर आता आपण जात आहोत वॉटरफॉलला. तर थोड्या थोड्यात आपण पोहोचलो तेगिनुगन वॉटरफॉल. सो गाईज मी करेक्ट स्पेल करतोय कारण की इथल्या प्लेसेसची नावं स्पेल करणं थोडा डिफिकल्ट आहे. तर आम्ही पोहोचलो वॉटरफॉलला. तर इथे एंट्रीची प्रोसेस केली. तर ते हातावरती स्टॅम्प देतात. विदाऊट स्टॅम्प तुम्ही जाऊ शकत नाही आतमध्ये. तर इथे खूप सारे असे फोटोलिक प्लेसेस बनवले होते. इथे पण आहेत, खाली पण आहेत, भरपूर आहेत. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच. आणि तुम्हाला खाली इथे दिसते इथे हॉटेल्स पण आहेत. तर गाईज इथले हॉटेल्स रेस्टॉरंटची एक खासियत आहे, तुम्ही नॉर्मल फूड ऑर्डर करून तुम्ही त्यांचे स्विमिंग पूल्स ॲक्सेस करू शकतात विदाऊट एनी कॉस्ट. आणि गाईज हा समोर दिसतो हा आहे ग्लास ब्रिज. हे ॲक्टिव्हिटी जरा वेगळे आहेत. आणि गाईज या खाली दिसत ह्या सगळ्या स्टेप्स आहेत. या सगळ्या स्टेप्स उतरून आम्हाला खाली जायचं आहे. तर थोड्याच वेळामध्ये आम्ही पोहोचलो वॉटरफॉल जवळ. तर गाईज आज पाऊस पडत असल्यामुळे हा पाण्याचा कलर पण चॉकलेटी झालेला आहे आणि पाण्याचा फ्लोसुद्धा खूप वाढलेला आहे. तुम्ही इथं बघू शकता. आता आम्ही रिक्स घेत ब्रिज क्रॉस केला. ब्रिज किती नॉर्मल आहे, बांबूचं ब्रिज बनवलेलं. तर ब्रिज क्रॉस करून आम्ही अपोजिट साईडला गेलो. तिथे फोटोज व्हिडिओ शूट केले. तर हे तुम्हाला मगाशी मी बोललो हॉटेल्स रेस्टॉरंट आहेत, हे सगळे हॉटेल्स रेस्टॉरंट आहेत. तर गाईचा वॉटरफॉल खूप मस्त होता. तर थोड्याच वेळात आम्ही निघालो. गाईज इथे पाण्यामध्ये थोडा एन्जॉय केला आणि आपण निघालो. पुढचे स्पॉट्स आपल्याला खूप आज एक्सप्लोर करायचे. आपली जर्नी आजची खूप मोठी आहे. तर गाईज इथनं निघता आम्ही थोडे फोटोज व्हिडिओज हे सगळं शूट केला. थोड्याच दिवसात इंस्टाग्रामवरती अपलोड होतील सगळे व्हिडिओज फोटोज. तर वरती आल्यानंतर आम्ही इथून बॅग्स घेतले गाईज. आणि इथे खूप रिजनेबल रेटमध्ये बॅग्स प्रोव्हाइड केले जातात. बाकी सगळीकडे महाग आहेत, इथे खूप स्वस्त होते बॅग्स आणि खूप डेकोरेटिव्ह अट्रॅक्टिव्ह वाटत होते. त्यामुळे आम्ही इथनं बॅग्स घेतले. गाईज बॅग कशी वाटते तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा. तर गाईज आता आपण जाऊ आता वर्ल्डची मोस्ट एक्सपेन्सिव्ह कॉफी प्यायला, लुवाक कॉफी. तर गाईज ही कॉफी एक्सपेन्सिव्ह काय, जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला मी सांगतो. एक लुवाक नावाचा ॲनिमल आहे, तो ते कॉफी बीन्स खात होतं. त्याला ते डायजेस्ट होत नाही आणि ते त्याच्या पू थ्रू बाहेर पडतात. तर गाईज तुम्ही बघू शकता त्यांच्या टी शर्टवरती पण लिहिलेलं आहे पू हंटर. तर हे पू कलेक्ट करतात आणि पू कलेक्ट करून जी काय प्रोसेस करतात ती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवेन. तर आता आम्हाला यांनी गाईड दिला होता. आणि गाईज इथे जो यांचा फार्म आहे हा खूप छोटा आहे. जो यांचा मोठा फार्म आहे तो सिटीच्या बाहेर आहे. हा फक्त टुरिस्ट लोकांसाठी फार्म देवी केलेला आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे कॉफीजचे प्लांट लावले होते. आणि गाईज इथं आल्यानंतर मला समजलं की वेगवेगळ्या कॉफीचे वेगवेगळे फायदे आहेत. तर गाईज इथे जेवढे कॉफीचे प्लांट्स होते तेवढे सगळे कॉफीज आम्ही ट्राय केले. व्हिडिओ बघत राहा पुढे तुम्हाला समजेल. आणि गाईज इथे मध प्रोडक्शन पण होतं. तुम्ही हा बघा बघू शकता इथे मध. गाईज तुम्ही इथे बघू शकता हा आहे लुवाक. हाच तो ॲनिमल आहे ज्याबद्दल मी बोलत होतो. आणि गाईज इथे टुरिस्ट येतात त्यामुळे यांना पिंजऱ्यात ठेवलं. यांचा जो मोठा फार्म आहे तिथे सगळं ओपन असतं ते. तर गाईज जी आपल्याला गाईड दिली होती ती आता पूर्ण आपल्याला प्रोसेस दाखवणार आहे. कॉफी कशा प्रकारे बनते ती सगळी आता प्रोसेस दाखवते. तर गाईज हे रोस्टिंग झाल्यानंतर ह्यांनी मला कॉफी कुटायला लावली. तर असे कॉफी कुटून पावडर करतात. आणि आता ही सगळी प्रोसेस आता ॲटोमॅटिक होते. पहिले अशी मॅन्युअली व्हायची.
तर गाइस हे तुम्ही समोर बघताय सगळे सॅम्पल्स आहेत जे आपण मगाशी सगळे कॉफीचे प्लांट्स बघितले, हे सगळे त्यांचे सॅम्पल्स आहेत। जो पण तुम्हाला इथं सॅम्पल आवडेल तो तुम्ही विकत घेऊन जाऊ शकता, जर नाही आवडला तर नका घेऊ। तर गाइस जी लोअकची कॉफी होती ती सॅम्पल्स मध्ये आपल्याला देत नव्हते कारण किती कॉस्टली होती, त्यामुळे ती आम्ही ऑर्डर केली। आता एवढा आलो तर लोअक कॉफी ट्राय तर करना पडताय, तर 50,000 आयडिया देऊन आम्ही लोअक कॉफी ऑर्डर केली। आता हे आपले सॅम्पल्स आहेत, त्यातली जे तुम्हाला कॉफी आवडली ते तुम्ही ती पण ऑर्डर करू शकता। तर गाइस तुम्ही बघू शकता हे एवढ्या प्रकारच्या कॉफीज होता आणि आम्ही सॅम्पल टेस्ट करता करता आपली लोअक कॉफी सुद्धा आली। तर ही बघा ही आहे लोअक कॉफी। गाइस कॉफी टेस्ट केल्यानंतर तुम्हाला माझा फेस बघून समजेलच कॉफी कशी असेल ती। तर गाइस ही काय कॉफी मला एवढी आवडली नाही, आम्ही सगळ्या टाईपच्या कॉफी ट्राय केले तर त्यातनं आम्हाला एक कॉफी आवडली, ती म्हणजे बालिनीज कॉफी। बाकी कॉफी पण होत्या चांगल्या पण बेस्ट बालिनीजवाली कॉफी होती, इथली ट्रेडिशनल कॉफी। तर गाइस कॉफी टेस्टिंग झाल्यानंतर आम्ही गेलो यांच्या शॉपमध्ये, आमच्यासोबत जी गाईड दिली होती ती आम्हाला कॉफीच्या शॉपमध्ये घेऊन जात होती। तर आम्ही इथे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता हा यांचा शॉप, इथे सगळ्या प्रकारच्या कॉफी ठेवल्या होत्या, त्यातनं जी आम्हाला आवडली बालिनीज कॉफी ती आम्ही विकत घेतली। लोअक कॉफी मला तर एवढी पसंत नाही आली, बट वाली कॉफी मस्त आहे, हार्ड आहे, स्ट्रॉंग आहे। आता आम्ही चाललो। तो गाइस आता आमचा जेवायचा प्लॅन होता, बट पाऊस खूप उठला होता, त्यामुळे आम्हाला ड्रायव्हरने सजेस्ट केला की तुम्ही पहिले बाली स्विंग आहे ते सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत ते करून घ्या, जर पाऊस पडला तुम्हाला ऍक्टिव्हिटीज आहेत त्या कुठल्याच कम्प्लीट करता येणार नाही। त्यामुळे आम्ही आता आलो बाली स्विंगचे इथे, तुम्ही पाठीमागे बघू शकता हा सगळा इथे जो आहे बाली स्विंग, कपल स्विंग हे सगळं तिथे आहे, तुम्हाला मी व्हिडिओ थ्रू दाखवेलच। गाइस इथे तुम्हाला रेंटवरती आउटफिट भेटतात जे बाली स्विंगसाठी जे घालतात, तुम्ही व्हिडिओज बघत असाल ते आउटफिट इथे भेटतात। बट मी सजेस्ट करेन की तुम्ही आउटफिट आहे ते घरनाच घेऊन या, कारण गाइस जेवढी रेंटिंगची कॉस्ट आहे तेवढ्यालाच तुम्हाला आउटफिट आहे तो आपल्या इंडियामध्ये विकत भेटेल। त्यामुळे गाइस मी सजेस्ट करतो की जो तुम्ही आउटफिट आहे तो तुम्ही स्वतः कॅरी करा। गाइस इथे आपल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत ते होणार आहेत, तुम्ही व्ह्यू बघा काय मस्त आहे, आणि इथे नेस्ट आहे, बाली स्विंग आहे, कपल स्विंग आहे, अजून खूप काय ऍक्टिव्हिटीज आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल मी। तर गाइस ते आता आपल्याकडनं एक फॉर्म भरून घेत आहेत, ह्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे जर तुम्हाला काही झालं तर त्याच्या जबाबदार तुम्हीच असणार। तर आता मी साईन केलेलं आहे कारण की आपल्याला ऍक्टिव्हिटी एन्जॉय करायची होती। तर गाइस आता आम्ही खाली आलेलो आहोत, आता इथे आपल्याला सेफ्टी हार्नेस वगैरे सगळं घातलेलं आहे, विथ सेफ्टी आपण सगळं हे करणार आहोत। तर पहिली आपली ऍक्टिव्हिटी असणार आहे बाली स्विंग। तो गाइस इथे आमच्या आयटिनरीमध्ये ॲड होती 2 बाली स्विंग, 1 रोमॅन्टिक स्विंग, 1 लिब्रा स्विंग, 1 चिकन नेस्ट, 1 बर्ड नेस्ट, 1 ब्युटी स्पार्क आणि 1 बालिनीज गिफ्ट। तर हे सर्व ऍक्टिव्हिटी आमच्या आयटिनरीमध्ये ॲड होते, तर तुम्हाला व्हिडिओ थ्रू समजेलच आम्ही काय काय ऍक्टिव्हिटी केला। आणि हा गाइस व्हिडिओ आपल्या आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करत जा आणि सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये सांगा कशा झाल्यात व्हिडिओ, काय झालेत ब्लॉग कसे झालेत ते कमेंटमध्ये सांगत जा मला। आणि गाइस ह्या सगळ्या ज्या व्हिडिओज आहेत ते तुम्हाला इंस्टाग्रामवरती बघायला भेटतील ॲज अ रील्स। तर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामवरती सर्व व्लॉग्स टाका आणि फॉलो करा। गाइस ही आता आहे बर्ड नेस्ट, ती पहिलीची बर्ड नेस्टपेक्षा ही बर्ड नेस्ट खूप डेंजर वाटत होती कारण की इथं एकदम व्ह्यू जो आहे तो एकदम खतरनाक वाटत होता। सो गाइस हा आहे बालिनीज गेट, आजची आपली लास्ट ॲक्टिव्हिटी। ह्यानंतर आम्ही जाणार आहोत राईस टेरेसला। ऑल ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत, खूप मजा आलेली आहे। सो गाइस आता आम्ही आलेलो आहोत चिंतामणीला, इथला जो व्ह्यू आहे तो तुम्हाला नंतर दाखवीन, त्याआधी आपण घेऊया जेवून, आम्हाला लागली होती खूप भूक। तर गाइस इथे इंडियन आणि इंडोनेशियन दोन्ही फूड अवेलेबल होते, त्यामुळे आम्ही दोन्ही फूड ट्राय केले। गाइस हा होता आमचा लंच, आणि लंच करता करता जो समोरचा व्ह्यू होता ना तो एक नंबर खूप ब्युटिफुल दिसत होता। मोबाईलमध्ये कॅप्चर नाही झाला कारण की खूप फॉग होता, बट सो गाइस आमचं लंच झाल्यानंतर रेस्टॉरंटमध्ये एक ग्लास ब्रिज होता, त्या ग्लास ब्रिजवरती जाऊन जो व्ह्यू दिसत होता ना जबरदस्त व्ह्यू होता। सो गाइस हा बघा समोरचा व्ह्यू। गाइस त्यानंतर आम्ही लगेच निघालो आणि पोहोचलो राईस टेरेसला। तर हा आहे राईस टेरेस। तर गाइस इथे सगळीकडे रेस्टॉरंटमध्ये असे स्पॉट्स केले होते कारण की तुम्ही व्ह्यू एन्जॉय करू शकाल। तर इथे असं चढण्यासाठी स्पॉट होता, त्यानंतर आता समोरचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो। तर गाइस हा बघा हा आहे राईस टेरेस, इथे सुद्धा सगळ्या ॲक्टिव्हिटीज होत्या ज्या ज्या आपण केल्या, बाली स्विंग, कपल स्विंग, सगळ्या ॲक्टिव्हिटीज इथे सुद्धा होत्या।
सो आता आमची बाली कंप्लीट झालेली आहे ऑलमोस्ट. आता आम्ही जाणार आहोत आमच्या रिसॉर्टला, तिथे आमचा 2 डेजचा स्टे आहे. पण आमचे साईट सीन वगैरे सगळा कंप्लीट झालेला आहे. सो गाईज उद्या आम्ही स्वतःहून बाली एक्सप्लोअर केली. ते म्हणजे मंकी फॉरेस्ट, उबूद पॅलेस, अशा खूप काही जागा होत्या त्या आम्ही स्वतःहून एक्सप्लोअर केल्या. त्या तुम्हाला उद्या समजेल उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर गाईज आता आम्ही निघालो अशोका रिसॉर्टला. तो सुद्धा तुम्हाला रिसॉर्ट दाखवणार होतो जसं मी बोललो होतो व्हिडिओच्या स्टार्टिंगला. तर रिसॉर्टची टूर थोड्याच वेळात आपण करू. तर गाईज इथे सगळीकडे ग्रीनरी होती. उबूदला सगळीकडे ग्रीनरी आहे. सो गाईज आम्ही रिसॉर्टला पोहोचलो होतो. आमच्या रिसॉर्टचं नाव होतं अशोका रिसॉर्ट आणि हे इथले रूम्स आहेत. आम्ही घेतलं होतं प्रायव्हेट विला. तर जे रूम्स आहेत रूमच्या समोरच विलाज होते. तर गाईज या रिसॉर्टमध्ये भरपूर ट्रीज होते आणि आजूबाजूला सगळीकडे जंगल होता. आणि गाईज पाऊस पडत असल्यामुळे मस्त थंड वातावरण झालं होतं. आधी आम्ही होतो कुतामध्ये. तर कुता पूर्ण सिटी आहे आणि उबूद जी आहे ती विलेज टाईप आहे. आणि विलेजमध्ये पूर्ण इथे शांतता आहे. आजूबाजूला काहीच गाड्यांचे आवाज नाही, काय नाही, पूर्ण शांतता आहे. तर आम्ही डोर ओपन करून आत आलो. तर गाईज हा आमचा किचन. इथे आम्ही फक्त कॉफीज बनवली. आणि इथे बघू शकता तुम्ही सगळं विंटेज थीम केलेली आहे, पूर्ण विंटेज आहे. आणि गाईज आमच्या रूमच्या समोरच आमचा प्रायव्हेट पूल होता. तर रूममधनं पूर्ण पूल व्ह्यू आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण फ्लोटिंग ब्रेकफास्ट उद्या करणार होतो. उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर आता तुम्हाला रूम दाखवतो. तर समोर आहे आमचं बेड आणि बेडच्या समोरच TV आहे जी की आम्ही लावली नाही. मी आतमध्ये बघू शकता पूर्ण विंटेज थीम हॉटेल आहे. आणि हा बघा हा आहे पूल व्ह्यू. बेडवरनं पूर्ण पूल व्ह्यू दिसतो. तर गाईज आता तुम्हाला दाखवतो आमचं बाथरूम. बाथरूम म्हणजे एक पूर्ण रूमच आहे. बघा किती मोठा बाथरूम आहे. तर गाईज हा बाथरूम एवढा मोठा होता की इथे जर बेड ठेवला असता तर पूर्ण एक रूमच झाली असती. तर गाईज हा होता आमचा बाथरूम. आणि हा समोर जो डोर आहे तिथून सुद्धा आम्ही स्विमिंग पूल मध्ये जाऊ शकतो. तर गाईज ही गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली तर स्टार्टिंगलाच एक टेरेस होता आणि टेरेसवरती आम्हाला बेड दिला होता. आणि बेडवरनं जो व्ह्यू दिसत होता पूर्ण जो आजूबाजूचा जंगल व्ह्यू आहे तो आम्ही इथनं बघू शकत होतो. आणि इथे आम्ही खूप मस्त टाइम स्पेंड सुद्धा केला. त्यानंतर आम्ही डिनर केला. डिनरमध्ये आम्ही पिझ्झा ऑर्डर केला होता. तर गाईज उद्या आपण स्वतःहून सगळं एक्सप्लोअर करणार आहोत. तर मजा येणार. होप सो तुम्हाला आपला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. परत भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.